नमस्कार नांदेडकर. आज देगलूर एसडीएम कार्यालयावर आलेले आहोत. मौजे आलूर येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयावर आग लावली, काहीतरी बॅनर लावलेले आहेत. काय प्रकार झालेला होता आणि आपलं नाव काय आहे? माझं नाव नरसिंग गोविंदराव पाटील आलूरकर, मार्केट कमिटीचे संचालक. आलूर ग्रामपंचायतीत आमच्या आग लागलेली आहे. लागून 1 महिना झालाय. त्याची आतापर्यंत चौकशी झालेली नाही. आम्ही काल परवा अर्ज दिल्यामुळं म्हणजे येऊन थोडं चौकशी करून गेले, तर याच्यावर शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावा एवढीच आमची शासनाला मागणी आहे. आतापर्यंत कुठेही ग्रामपंचायतला आग लागलेली नाही. हे पहिल्यांदा आहे महाराष्ट्रात घटना म्हणलं तरी चालते. त्याच्यासाठी कोणीच त्याला म्हणजे हे करायला तयार नाही. प्रशासन सुद्धा पाठीमागे घालायला मागं मोर बघत नाही. तुम्ही पोलीस तक्रार दाखल केलेली आहे का? हा, पोलीस तक्रार दाखल केल्या, पंचायत समितीला अर्ज दिल्या, इथं DM विभागीय अधिकाऱ्याला अर्ज दिलेले आहे. चौकट देऊन बी म्हणजे आतापर्यंत त्याची चौकशी झालेली नाही. त्या संदर्भात आम्ही आज इथं आमर उपोषणाला बसलेले आहोत. आरोपी कोण आहेत असं तुम्हाला? आरोपी आम्हाला काय म्हणजे आरोपीचे नाव सांगता येत नाहीत. त्याला शोध काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. सीसीटीव्ही होते का तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात? नाही, CCTV बसा म्हणून सांगितलं तर सरपंचला आतापर्यंत बसलेले नाहीत. ग्रामपंचायतमध्ये मागं एकदा मोटर गेली, बरेच काही सामान गेले, 2 वेळेस 3 वेळेस चोरी झाली, तरी त्याच्यावर म्हणजे गांभीर्याने कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. किती वर्षापासून सरपंच सत्तेवर होते? ग्रामपंचायत आता हे 5 वर्ष झाले ते सत्तेवर आहेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाले आहेत बऱ्याच प्रमाणात, म्हणून ते इथे ग्रामपंचायत जळाली असं आम्हाला शंका वाटत आहे. तरी मागच्या वेळेस ते पाणी पुरवठ्याचं सुद्धा ते म्हणजे 15 वर्षाखाली तेच सरपंच होते. त्या पिरियडमध्ये सुद्धा असंच म्हणजे दलित याच्या स्वजलधारा आणि जल मिशन हे दोन्ही त्याच्याच काळात आलेले आहेत. त्यामुळं ते म्हणजे काय काय त्याच्यात भ्रष्टाचार झालेले आहेत ते त्यालाच माहीत. आणि ग्रामपंचायत जायचं कारण आम्हाला बी आतापर्यंत म्हणजे समजलेले नाही. आलूर मधील म्हणजे प्रत्येक लोक हे करत आहेत, एवढी अन्याय कशी झाली ग्रामपंचायत. काही अजून बांधव आहेत, त्यांच्याशी विचारूया. काय आपलं नाव काय? आपलं नाव सांगा फक्त. आपलं नाव काय आहे? नागनाथ गंगाराम हळदे आलूर. काय प्रकार घडला होता? ग्रामपंचायत जळून गेलं, खाक होऊन गेलं. किती दिवस झाले जवळ? महिन्याच्या वरी झालं. दाद नाही, फिराद नाही. पोलीसवाले आलते का कोणी? काय आहे, आले गेले. काही अजून दुसरे बांधव आहेत. काय प्रकार घडला होता? महाराष्ट्रामध्ये एक कधी कुठली घटना झाली नाही. ग्रामपंचायत अक्षरशः जाळून टाकले. काय त्याच्यामध्ये काय काय हे आहे? त्याच्यामध्ये आमच्या गावातले सगळे मृत्यूचे, जन्माचे हे सगळे नोंद होते. हे सगळं असताना बी एवढं आम्ही सांगितलं की साहेब एवढी अन्याय झाली आमच्यावर, तरी बी अजून पोलीसवाल्यांनी काही चौकशी केली नव्हती. आम्ही मागील 3 तारखेला अर्ज दिल्या होत्या पोलीस स्टेशनला येऊन. मग नंतर काय केले, 8 तारखेला ग्रामसेवक आणि सरपंच यांनी येऊन छोटा 0 FR फाडून यांनी गेले तिथं. एवढीच आमचं हे. नांदेड न्यूज, नांदेड.